शुभ सकाळ मंडळी. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. माझ्याकडून तुम्हाला सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. माझी सर्व कामं करत असताना ना मला गाणी ऐकायची, काय हिंदी गाणी किंवा भक्तिगीतं सगळं ऐकायची सवय. तसेच मी शिवपुराणसुद्धा ऐकते. खूप छान आहे शिवपुराण. ज्यांना शिवपुराण वाचता येत नाही ना तर त्यांनी शिवपुराण नक्की ऐका. खूप सुंदर आहे. ऐकलं तरी खूप चालतं. यूट्यूबवर आता सगळं काही असतं. यूट्यूब तुम्ही चालू केलं की त्याच्यावर टाकायचं शिवपुराण भाग 1 आणि शिवपुराण भाग 2. या दोन्ही भागांमध्ये संपूर्ण शिवपुराणाची सगळी माहिती सांगितलेली आहे. चला तर मग. आणि गुढीपाडवासुद्धा जवळ आलेला आहे. कोणी गुढीपाडव्याची तयारी केली आहे मस्तपैकी? घर कोणी स्वच्छ केलं आहे? कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग. माझंही घर खूप छान स्वच्छ मी झाडून पुसून टाईल्स वगैरे स्वच्छ केलेले आहे. आणि आता जेवणाची पण तयारी मला करायची आहे. मी सकाळी उठली की मला सगळं काम आवरलं का पूजा बिजा झाली ना की मी हे लावते म्हणजे टी व्हीवर यूट्यूबला संपूर्ण शिवपुराण भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग आहेत. तुम्हाला जमलं तर तुम्ही पण सगळेजण ऐका नक्की. खूप छान आहे ते, सुंदर आहे ऐकायला. म्हणजे ज्यांना वाचतायला जमत नसेल तर ते ऐकू पण शकता तुम्ही. आणखीन हे बघा किती छान आहे की नाही. मस्तपैकी धबधबा वाहतोय बघा. सुंदर असा धबधबा. किती सुंदर दिसतोय बघा. आणि त्या पाण्याचा मंजूळ आवाज ऐका. येतोय का आवाज? किती छान येतोय ना आवाज. सुंदरसा धबधबा लावलेला आहे मी माझ्या घरामध्ये छानपैकी. मंडळी आता आहे गुढीपाडवा. त्याच्यामुळे बघा माझ्या घराची सगळी काही साफसफाई व्यवस्थित छान अशी झालेली आहे. कशा टाईल्स वगैरे छान चमकत आहेत. व्यवस्थित असं झाड लोट सगळं झालेलं आहे माझं करून एकदम छानपैकी. बघू शकता तुम्ही. टाईल्स वगैरे सगळ्या मी एकदम व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत. 60 वर्षाचा पहिला सण म्हणून गुढीपाडवासाठी घराची माझ्या साफसफाई व्यवस्थित झालेली आहे. बघा किती छान साफसफाई झालेली आहे. कोणी केली आपल्या घराची साफसफाई सांगा मला कमेंट करून. चला तर मग मी आता लागते जेवणाला. आता काय करायचं बघते. बघा मंडळी आता आणलेली आहे मच्छी. काय आणली ती मी दाखवते तुम्हाला. बघा कोलंबी आणले, होळीचं माहुरं आणले, परत लेपा आणल्यात आणि याला काय म्हणतात मांदेली पण आणलेली आहे. बघा आता ही मच्छी करणार आहे आम्ही. आता मी करणार आहे घोळीचं आमटी. थोड्याशा तुकड्या तळणार व हे मांदेली पण तळणार आणि हे पण तळणार आहे. आणि बोंबील पण आणलेत बघा. थोडे बारीक बोंबील आणले, हे पण तळणार. वाटण माझं इकडे रेडी आहे मस्तपैकी. आता टोप ठेवलेलं आहे मी. कांदा वगैरे सगळं काही कोथिंबीर कापून घेतलं आहे. कुकरमध्ये भात माझं झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आता मी घेत आहे आमटी बनवायला. चला तर मग घेऊया आमटी बनवायला. आता मी कापत आहे शेंगा, कारण की घोळीच्या आमटामध्ये मला घालायच्या आहेत शेंगा. त्यासाठी त्या शेंगा पण मी साफ करून घेते. इकडे तुमच्याशी गप्पा पण मारते मस्तपैकी छान. बघा आता मस्त खूप छान शेंगा आणलेल्या आहेत. किती सुंदर आहेत बघा शेंगा. कवळ्या आहेत अगदी. पटकन अशी कापली जाते. शेंगा घातल्या ना घोळीच्या मच्छीत आमटाला अगदी काय चव येते म्हणून तुम्हाला सांगू. एकदम सुंदर. आज आमचा घोळीच्या आमटाचा बेत आहे. मस्तपैकी करणार शेंगा घालून. त्याच्यामध्ये शेंगा पण अगदी जास्त नाही घालणार आहे मी. एकच शेंग घालणार आहे. नाही तर काय होईल की त्याची एक पण शेंग घालणार नाही. अगदी 4-5 तुकडेच घालणार मी त्याच्यात बस. कारण नाही तर मग त्या आमटाला ना जास्त शेंगांचाच वास येईल. म्हणून मग त्यासाठी मी त्याच्यामध्ये फक्त अगदी 4-5-5-6 असे शेंगा घालणार बस. जास्त नाही घालायच्या. आणि आता पटापट मस्तपैकी फोडणी देते. आमटी उकळायला ठेवते. फोडणी देताना पण तुम्हाला दाखवेन मी कशी मी देते फोडणी. ते मच्छीला कसं आमटी करते मी त्या गवळीच्या मच्छीची. कोलंबी पण आणली आहे ना आमच्या यांनी. यांना मच्छी आणायला पाठवायचं म्हणजे त्या बायका तिकडूनच्या मच्छीवाल्या अगदी सगळ्या हे घे ते घे करतात.
आणि एवढी ढीगभर मच्छी घेऊन येतात आमचे. आणि आता आणले भरपूर. तर संध्याकाळला पण होईल ती. संध्याकाळी काय दुसरं करणार नाही. कोलंबी आहे, त्याची तेलकांद्यातली कोलंबी करणार किंवा कोलंबी बिर्याणीसारखा भात करणार मस्तपैकी. हे बघा, शेंगा माझ्या सोलून झालेल्या आहेत, मस्त छान दिसत आहेत ना बघा. आणि आता ह्या टाकणार मी रश्श्यामध्ये. तर चला आता मी बनवायला घेते रस्सा मस्तपैकी. गॅस पेटवला आहे. आता त्याच्यामध्ये घालते मी तेल. टोपामध्ये तेलाची क्वांटिटी जास्त नाही घालत, अगदी किंचित तेल घालतो, जास्त घालत नाही आम्ही ते. हे पहा, तेल चांगलं आता गरम झालेलं आहे व्यवस्थित. आता त्या तेलामध्ये मी घालते मसाला. दाखवते तुम्हाला मी घालताना मसाला. जरा पळी घेते हलवायला, म्हणजे लगेच, नाही तर तो मसाला ना लगेच जळतो. पटकन लागलीच ना वाटण पण घालायचं. हे बघा, वाटण इथेच ठेवते, म्हणजे पटकन मला त्याच्यात वाटण पण घालता येईल मसाला फ्राय झाला. तर हा मसाला टाकलेला आहे मी. त्याच्यात टाकणार मी वाटण. नाही तर ना मसाला जातो करपून. तुम्हाला केवढं पाहिजे वाटण तेवढं तुम्ही ते वाटण त्याच्यात घालायचं. आहा, काय वास आला मस्त. वास नाही, सॉरी. बघा किती छान दिसतंय ना, मस्तपैकी असं वाटण घातलंय मी त्याच्यात. तर आपल्याला जेवढं रस्सा बनवायचं आहे ना तेवढं क्वांटिटीचं वाटण तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बोलाल मी केवढंसं छोटंसं टोप घेतलं आहे, पण आम्हाला एवढा ह्याच्यात रस्सा हा एवढा पुरेसा आहे. बघू शकता तुम्ही. तेल पण मी अगदीच पेतानी घातले. आता ह्यालाच तेल सुटतं आहे बघा. हे बघा किती छान तेल सुटलं की नाही. साईडने असं ते तेल सुटेल आता थोड्या वेळाने. अगदी मला जास्त अगदी तरी अशी येईपर्यंत तेल आम्ही खात नाही एवढं. मस्तपैकी आता वाटण फ्राय झालं की त्याच्यात मी घालणार पाणी, मीठ आणि पुन्हा उकळी काढणार. छानपैकी ठेचलेला लसूण आहे तो पण मी घातला आहे त्याच्यामध्ये बघा. ठेचलेल्या लसणाची चव पण खूप छान लागते त्याच्याने. तर हे चांगलं मस्तपैकी असं फ्राय करून घेणार. तेल सुटलं, पाणी घातलं का मग मी त्याच्यामध्ये तुकड्या सोडताना परत तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान तेल सुटते ना, तरी सुटते, तरी येते त्याला अशी. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार मस्त आणि एक उकळी घेतली का मच्छी सोडताना दाखवते. मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच मी लगेच शेंगा पण घालणार आहे. आणि शेंगा शिजल्या थोड्याफार, उकाळा आला चांगला का मी लगेच हे मच्छीचे गोळीचा माराचं तुकड्या घालणार आहे. 5च तुकड्या घालणार आहे. एवढ्या रश्श्याला बस आहेत तेवढ्या तुकड्या. कशाला आम्हाला ना आमटीतल्या अशा तुकड्या आवडत नाही, त्यापेक्षा फ्राय केलेल्या तळलेल्या तुकड्या आवडतात बघा. आता उकळायला लागलं. मच्छी टाकताना, गोळीची तुकड्या टाकताना मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. आता एकीकडे रस्सा उकळत ठेवलेला आहे मी, बघू शकताय तुम्ही. आणि रस्सा ह्याच्यात उकळतोय छानपैकी. आणि मी इकडे बाकीच्या मच्छी आहे ना ती तळायची, त्याला सगळं लावून घेतलं आहे. हळद, मीठ, मसाला आणि आलं लसूण मिरच्या कोथिंबीर त्याची पेस्ट, हिरवं वाटण म्हणजे. आणि आता ते थोडा वेळ मी तसंच मॅरिनेट करायला ठेवणार आहे. त्याच्यात कोकमाचं आगळसुद्धा घालणार आहे. हे बघा, हे आहे कोकमाचं आगळ. आता ते पण मी तळायच्या मच्छीमध्ये घालते. मी तुम्हाला दाखवते तळायची मच्छी. मस्त थोडंसं घातलं आहे आगळ. इकडे रस्सा उकळतोय छानपैकी. हे बघा मच्छी बघा, बघितली. त्याला सगळं व्यवस्थित असं लावलं आहे मी छानपैकी. ते थोडा वेळ ठेवणार म्हणजे सगळं मीठ वगैरे त्याला व्यवस्थित लागेल छान. आणि आता त्याच्यात टाकते मी रश्श्यामध्ये मच्छी टाकते, दाखवते. मस्त मच्छीला मस्तपैकी असं छान लावून घेतलेलं आहे. किती छान दिसतंय ना. आणि आता हा लसूण पण आहे. मच्छी टाकायच्या आधी ह्या तेलामध्ये मी लसूण टाकणार आणि मग मच्छी फ्राय करणार. तर तुम्हाला मी हे दाखवते रस्सा कसा उकळला आहे बघा छानपैकी. शेंगा पण थोड्याफार शिजलेल्या आहेत. आता मी त्याच्यात टाकणार. आधीच मच्छी यासाठी टाकली नाही कारण की ती खळून जाते म्हणून. आता मी त्याच्यामध्ये टाकते घोळीची तुकड्या बघा. असे एक एक करत मी या सगळ्या तुकड्या त्याच्यामध्ये
घातल्या. आता ते छानपैकी असं उकळणार मच्छी आमटी. बघा उकळायला लागले की नाही. जास्त ढवळायचं नाही आहे त्याला, मस्तपैकी असं छान उकळून घ्यायचं. माझ्या घरात सकाळी सकाळी खूप ऊन येतं, बघू शकता तुम्ही, त्याच्यामुळे लाईट वगैरे लावायची गरज लागत नाही सहसा. मस्तपैकी असं भरपूर उजेड असतो घरामध्ये. बघा तुम्ही किती उजेड आहे घरामध्ये माझ्याकडे सगळीकडे. बघा इतका उजेड सगळा पडला आहे, लाईट नाही लावली, त्याचा सगळा उन्हाचाच प्रकाश पडलेला आहे घरामध्ये. बघा आता ही मच्छी पण मी तळायला घेते. हे बघा आमटी आता उकळायला आली आहे. उकळल्यावर मग परत मी मच्छी तळायला घेतल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा मी आता तवा ठेवलेला आहे आणि तवा तेल घातलं आहे. लोखंडाचा तवा आहे हा माझा. त्याच्यात मी तेल घातलं आहे आणि आता त्याच्यात तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं घालते लसूण. टोमॅटो बघा किती छान दिसते का, मस्तपैकी सुंदर असे लाल लाल टोमॅटो आणले कोशिंबीर. चला तर मग आता आपण टाकूया तुकड्या मच्छीच्या. हे बघा छानपैकी त्याला लागलेलं आहे. कोथिंबीर पण लावली आहे थोडीशी. हे बघा कांदेली पण आणले, कांदेली पण एक साईडला टाकते. या आहेत लेपा, मांदेली, घोळीची तुकडी, आणखीन एक टाकते. वरूनला आमच्या तुकड्या फार आवडतात तळलेल्या, म्हणून मी जास्तच टाकते, तळून घेते आत्ता. त्याला फार आवडतात तुकड्या तळलेल्या. हे बघा लेपा आहे, मांदेली आहे आणि घोळीची मच्छी आहे. मी घोळीची तुकडी टाकते. वरूनला तर एक पुरत नाही, मांदेली पण त्याला भरपूर आवडतात. आता हे बाकीचं मच्छी नंतर फ्राय करेन मी. बघू शकता तुम्ही. हे बघा तुकड्या आता मस्तपैकी फ्राय होत आहेत छान. एकीकडे रस्सा उकळतोय बघा किती मस्त एकदम. गॅस बारीक करते आता मी. उकळलेला आहे रस्सा, जरा बारीक गॅसवर ठेवते म्हणजे छान तरी येईल. आणि इकडे मच्छी तळत ठेवली आहे. एवढी मच्छी ठेवून देणार आहे, एवढी पुरेशी होईल आम्हाला सगळ्या तिघांना. हे बघा तर ताट वाढलं का मग तुम्हाला दाखवते. आज आमच्याकडे आहे जेवायला घोळीचं मावऱ्याचं आंबट आणि भात, भाकरी, कोशिंबीर. हे बघा किती छान दिसतंय ताट, बघा किती सुंदर दिसतंय की नाही. आणि तळलेल्या तुकड्यां पण आहेत त्याच्यामध्ये. मांदेली तळली, घोळीचं म्हावरं तळलंय आणि हे आहे लेपा, त्या पण तळलेल्या आहे. आता हे बघून ताट बघूनच मला खूप लागली आहे भूक. तर या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला आणि तुम्ही पण आमच्यासारखी डिश करून बघा मस्तपैकी कशी लागते छान. आता आम्ही दोघं जण मस्त जेवतो आणि मग सांगतो तुम्हाला. चला बाय बाय. कोण दोघं? तुम्ही दोघं. मी आहेच नाही त्याच्यामध्ये. स्टॉप केलात का? चला तुम्ही आता जेवायलाच घ्या. कसं झालंय रस्सा घोळीच्या मावऱ्याचा शेंगा घातलेला सांगा मला. नक्कीच नक्कीच. मच्छी म्हटलं म्हणजे कसं आपल्या आवडीचा विषय. बघूया. वा 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 वा. कशी झाली टेस्ट? तिखट मीठ कसं बरोबर आहे का सगळं? एकदम झकास. होळीचा मावरा खायचा म्हणजे शेंगा टाकूनच. शेंगा टाकून होळीचा मावरा बनवलं एकदम मजा येते. वा वा वा. अतिशय सुंदर झालेला आहे. आपण पण नक्की ट्राय करा. आपल्या घरी बनवा. बनवत असालच प्रश्नच नाही. होळीचं मावरं, शेंगा, तुकडी खाऊन बघा. आता आता एक तुकडी खाऊन बघूया. वा वा वा. काटे बघून खावा. काटे बघूनच खातोय. व्यवस्थित शिजली आहे का? हो खरंच खूप छान झाली. आवडली. चला तर आता आम्ही जेवतो मस्तपैकी आणि पुन्हा भेटू आपण संध्याकाळी. बाय. तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. आता मी बनवायला घेत आहे तेल कांद्यातली कोलबी. दाखवते तुम्हाला. ही बघा ही आहे कोलबी आणि आता ती मी बनवायला घेते. त्यासाठी मी त्याच्यात आता तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात मी घालते लसूण.
बघू शकताय तुम्ही लसूण घातलेला आहे. तो जरासा तडतडला की कांदा घालणार त्याच्यामध्ये. आता संध्याकाळच्या टायमाला हे जेवण आहे आमचं. कोलबीचा रस हे करणार आहे, तेलकांद्यातली कोलबी आणि भाकऱ्या. हे बघा भाकऱ्यांचं पीठ पण मळलंय मी. भाकऱ्या करणार आहे, बोंबील तळणार आहे आणि अजून थोडी मच्छी आहे ती पण तळणार आहे. हे बघा कसं छानपैकी तडतडलं आहे लसूण, बघू शकता तुम्ही. आणि आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे कांदा, टोमॅटो आणि कांद्याची पात असते ना तो पण आहे. कांद्याची पात पण मी घालणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा हे एवढं आहे ते आता मी ते सगळं त्याच्यामध्ये घालणार आहे. बघा कांद्याची पातीचा कांदा आहे ना तो असतो तो पण घालते, म्हणजे जरा असं त्याच्याने जरा टेस्ट चांगली येईल. आता हा चांगला मस्तपैकी आता फ्राय करणार. त्याच्यात थोडंसं मीठ घालते म्हणजे पटकन शिजेल. हे बघा कांदा आता बऱ्यापैकी झालेला आहे, तो शिजलेला आहे. आता त्याच्यात आपण घालूया हळद आणि आमचा आगरी कोळी मसाला 1 चमचा बस. जास्त मसाला नाही घालणार आहे, 1 चमचा मसाला पुरेसा होतो. बघा असं लाल दिसतंय ना छान. थोडा वेळ असं मी परतते आणि त्याच्यामध्ये ना मी घालणार आहे कैरी. मस्तपैकी कैरी घालणार आहे. कैरी आणून ठेवलेली आहे. दाखवते मी तुम्हाला. कैरी छानशी मोठी कैरी घेऊन आलेली आहेत. हे बघा ही आहे कैरी. तर ती कापून त्याच्यामध्ये मी घालणार. बऱ्यापैकी झाला आहे कांदा फ्राय, बघू शकता तुम्ही. थोडंसं ना मी त्याच्यात अगदी किंचित पाणी घालते, म्हणजे मसाल्यानं जळत नाही. जरासं असं पाणी घातलं बघा, अगदी किंचित पाणी घातलं म्हणजे खाली मसाला लागत पण नाही आणि व्यवस्थित अशी ग्रेव्ही छानशी तयार झालेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी घालते, मी मीठसुद्धा घालून झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर पण घातली फ्राय करताना. आणि आता ही कोलबी मी त्याच्यात घालते. जरासं बटाटा पण मी घालणार आहे. बघूया कशी अशी थपथपीत अशी झाली बघा. ते एकदम सुकी टाक पण नाही आहे आणि एकदम रस्सा पण नाही आहे, व्यवस्थित झाली आहे सुकी. आता ह्याच्यावर ठेवणार मी झाकण. कैरी घालणार आणि झाकण ठेवणार आणि मग मस्तपैकी झालेली आहे तयार तेल कांद्यातली कोलबी. बघा किती छान दिसते तेल कांद्यातली कोलबी. मस्त आहे ना, सुंदर अशी. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का तुम्हाला? आम्ही असेच तुमच्यासमोर नवीन नवीन रेसिपीज घेऊन येऊ. एक दिवस तुम्हाला फ्राईड राईस पण दाखवणार आहे मी कसा करतो तो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका बरं का. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत शुभरात्री. हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय शंकर.